हॅलो गाईज, वेलकम टू आवर थर्ड डे ब्लॉग. तर आपण निघालेलो आता यमुनोत्रीसाठी. वगैरे झालेली सगळी, झोपलेलं कोणच नव्हतं. डायरेक्ट उठून निघाले जातं सगळी. आजचा दिवस आमचा ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार आहे. उद्या आम्ही पोचेल यमुनोत्रीला. चला आता घेतो, मी सगळे क्लिप्स घेतो आजचे पण जाताना. चलो लेट्स सी. भाई आम्ही इथं नाश्त्याला थांबलो होतो. असलं बोगस रेस्टॉरंट आहे ना, फक्त पराठा क्वालिटी आहे. इथं येत असाल तर पराठाच खावा, दुसरं काही घेऊ नका. बाकीला काय एवढी चव नाही आहे. आपण हे यमुनोत्रीकडे जाताना आहे. आमचा फॅन्ड्री असा हिजाब आहे. आता इकडे बघ बरं झालं. हॅलो गाईस, तर आता आपण आलो आहे बरकोटमध्ये. आपण ॲक्च्युली चाललो होतो यमुनोत्रीला, पण खूप लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल असल्यामुळे खूप घाटाचा वगैरे रस्ता आहे, खूप परिस्थिती खराब होती. आता आपण बरकोटला आजच्या इथं स्टे केलेला आहे. चेक नाही केला अजून काय. बरकोटचा इथं स्टे केलेला आहे. व्ह्यू वगैरे एकदम भारी आहे रूमला. हो, ये यमुना नदी. एक नंबर व्ह्यू आहे. इथं आपण राहिलो होतो, तुम्हाला काल दाखवलं होतं. सकाळ सकाळ व्ह्यू बघा कसला क्वालिटी आहे, एकदम क्वालिटी. हे गाईस, तर आता आपण निघलो यमुनोत्रीला. सकाळी निघायचं होतं 7 वाजता, सॉरी 4 वाजता. म्हणून उचलत नाही, सगळ्यांना उठायला उशीर झाला. तर आमचे ड्रायव्हर तर सकाळी 4 वाजल्यापासून गाडीवरती थांबले, पण अजून तरी कोण निघलेलंच नाही आहे. बघू आता निघतोय. उशीर तर खूप झालेला आहे, 3-1 तास तर उशीर झालेला आहे.
उतरलो आहे आपण. चालू केलं आहे. स्टार्टिंगलाच जमलेत. बाईला आता घोडा नाही तर खच्चर करायची गरज आहे स्टार्टिंगलाच. नाही तर ह्यालाच घोडा बनवायला लागणार आहे. समझ रहे हो ना. बर्फ वगैरे एकदम क्वालिटीमध्ये येतं सगळं. वरती गेल्यावरती टेक घेऊत आपण. गांड फटने वाली है. माय फेवरेट फ्रेंड. नो इज माय. अरे भाई इकडे यायच्या आधीपासूनच उत्तराखंडला यायच्या आधीपासूनच चालायची प्रॅक्टिस करा. लय घाम लागतो. आता फक्त 5 किलोमीटरचा ट्रेक आहे यमुनोत्रीचा. केदारनाथचा 22. इथं 5लाच लय फाटली. आणि त्यात ह्यांची लय बळबळ आहे सगळ्यात. दुसऱ्या साईडला यांची लय बळबळ आहे त्या सगळ्यांमध्ये. त्या त्यांचे पाय वगैरे घसरतात. म्हणजे रिस्की काम आहे खच्चरचं करताल आहे. त्यापेक्षा बेस्ट वे चालत. राम मंदिर आहे काही. लय दमलं आता. कशी चाललीच व्ह्यू भाई. व्ह्यूला लय खतरनाक उत्तरा नादच नाही. व्ह्यूसाठी उत्तराखंडचा नादच नाही. होय बाळा खूप छान. फक्त हे नाही आहे जरा घाटाचा रस्ता वगैरे भरपूर आहे. असे उगाच मुख्य जनावरांचे हात. मला सर कृषा सर असं करत उगाच असे मुख्य जनावरांचे हाल करतात. नहीं किसी को नहीं चलता. पुन्हा गोड़ा मग मारो. हाँ नहीं आई विल गिव. उगाच मुख्य जनावरांचे हाल करतात. लात वगैरे घालतात त्यांना मारतात. करते खच्चर सगळे बंद केले पाहिजे. होय बाळा खच्चर बंद केले पाहिजे. चालणाऱ्यांचे लय हाल होतात. लय अवघड आहे. असं आहे बाई व्ह्यू. एवढा जायचं अजून वरती तर सगळं धुकं पडलंय. बर्फ पण आहे. ठीक आहे बाई. लागली. किती लागली? अजून आपल्याला 3.5 किलोमीटर चालायचं आहे. तर कसं आहे भाई येऊन आदत नाही. यमुना नदीचं पाणी. भाई खरं सांगतो यायच्या आधीपासूनच ट्रेकिंगला सुरुवात करा. लय वाट लागते. गरमी तर नाही आहे पण वाट लय लागते. कापूर लय महत्वाचा आहे. नशा ओनली नशा. हाय गाईज येतंय का? पोचत आले आता आम्ही यमुनोत्री ला. 1.5 किलोमीटर झालं. 1.5 किलोमीटर्स राहिले फक्त. पण सगळी दमतायत लगेच. एनर्जी डाऊन होती यांची सगळ्यांची. तेव्हा का बसलीत तिथं. सगळी दमते ते. आमचं चालू आहे हळूहळू.
आणि ह्यांना त्रास देऊ नका इथं आले तर. या मुख्य प्राण्यांना त्रास देऊ नका असा. लय मोठी कठीण प्रवासानंतर होय बाळा, लय मोठ्या कठीण प्रवासानंतर पोचले आम्ही फायनली. खूप मोठा ट्रेक आहे. पोरं तर अजून लय माग आहेत बाकीचे सगळे. आम्ही तिघं होतो पुढं. आमच्याकडे फक्त भाईजीकडेच एक बॅग होती. सगळेजण बुटं घालून ट्रेकिंगला येतात आणि आम्ही चप्पल घालून ट्रेकिंगला आलो. भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. नादच नाही ना आमचं. माहितीच नव्हतं कोणाला की एवढा मोठा ट्रेक आहे. फर्स्ट टाइम फर्स्ट टाईम पहिलं जरी माहिती असतं की एवढा मोठा ट्रेक आहे तरी आपण बूट वगैरे सगळे घालून आलो असतो. आम्हाला ऑन करायला सांगते. मधला प्रवास म्हणजे चालताच येत नव्हतं. माहिती ना अजून. पाय तासले जाम झालेत. बघा अजून आता तशी ट्रेक सांगितलं की तुम्ही येताना ट्रेकिंग सुरू झाला. आम्हाला ओमकार म्हणलं की फक्त 5 किलोमीटर आहे आपलं चालायला. सॉरी फक्त 7 किलोमीटर आहे आपल्याला चालायला. फक्त म्हणलं आम्ही म्हणलं असं नाही एवढं सपाटीला एवढा काही ट्रेकिंगचा विषय नसत. पण नॉर्मल वाटते मला. जिथं जेव्हा आम्हाला ड्रायव्हरने सोडलं तर ॲक्च्युअल गाडी पण 2 किलोमीटर वरती येते. पण ते आपल्याला माहिती नव्हतं. त्यांनी आम्हाला खाली सोडलं तर आम्हाला 7 किलोमीटरचा ट्रेक झाला. नाही तर 5 किलोमीटरचा ट्रेक आहे. तुम्ही जर काही येणार असेल तर ड्रायव्हरला सांगा की वरतीपर्यंत सोडा म्हणून. हा आमच्यात एक खच्चर टाईपच झाला. आता भाईजीला काही दम लागायला काही नाही. हा सगळं बरं. फक्त यांच्या कच्चर बिच्चर वरती बसून येऊ नका. लई रिस्की प्रवास आहे. पडले तर डायरेक्ट हाडबिडं मोडतील. आणि त्यांची पण वागणूक नीट नाही त्यांच्याबरोबर. लाता वगैरे त्रास देऊ नका. मोठ्या प्राण्याला त्रास देऊ नका. लाता वगैरे घालतो ते. आलो आपण फायनली. आता इथं गरम पाण्याचं कुंड आहे. तिथं आंघोळ करून परत दर्शन घेऊ मग खाली जायचं. ॲक्च्युली इथं बर्फ पण आहे. एवढ्या बर्फात सुद्धा इथं गरम पाण्याची कुंड आहे सगळीकडे. जिथं पण तुम्ही ज्या पण धामला असेल तिथं सगळीकडे गरम पाण्याचं कुंड आहे. आंघोळ करायची असते. इथं आंघोळ करून झाली. काही लोक इथं आंघोळ करतात. पण कपड्यांसाठी नका पूर्ण कपडेच आहे इकडं. जे आणतात ते परत घेऊन पण जातात. दर्शन वगैरे झालं आता एकदम ओके मध्ये. आणि या बाईची बॅगच हरवली आहे. त्यात चार्जर होता, आधार कार्ड होतं. चार्जर, आधार कार्ड, अजून काय होतं? गॉगल. 8-10 हजार रुपयाला वडा लावलेला आहे त्याने. 4-5 हजार कॅश होते. त्यामुळे त्याची ट्रिप इथून पुढे ही ट्रिप त्याला खूप महागात पडली आहे. हो सांगत असतो कुठेही फोटो काढायला जाताना नीट जावं. एका फोटोसाठी 10 हजार रुपयाचं नुकसान केलंय.
हॅलो गाईज, काल ब्लॉग काढायला काही पॉसिबल झालं नाही. फोन स्विच ऑफ झाला होता. आम्हाला खूप वेळ झाला होता वरतीच यमुनोत्रीला. कारण ओंकारची बॅग हरवली. ओंकारची बॅग बाय चान्स सापडली. कारण ती बॅग आणण्यासाठी आम्ही परत 3.5 किलोमीटरवरती गेलो होतो. त्यामुळे फोन वगैरे स्विच ऑफ झाला. ते यायला पण खूप उशीर झाला आणि ट्रेकिंग केल्यामुळे डायरेक्ट झोपून गेलो होतो. त्यामुळे काही लक्षात नाही राहिला कालचा ब्लॉग काढायचा. ठीक आहे, जेवढे काढलेले आहेत फुटेज तेवढे तुम्ही नक्कीच टाकेल. आणि यमुनोत्रीला जाणार असेल तर खरं खरं सांगतो, पहिली ट्रेकिंगला प्रॅक्टिस करा मगच जावं. कारण यमुनोत्रीनंतर सगळ्यात हार्ड ट्रेक आहे केदारनाथचा. त्यामुळे यमुनोत्रीच्या आधीसुद्धा ट्रेकिंगची प्रॅक्टिस करा. 7 किलोमीटरच आहे यमुनोत्री, पण एवढं काय वाटत नाही. कारण स्टार्टिंगला तर काय वाटत नाही. मध्ये जर आहेत 2-3 टप्पे डिफिकल्ट, पण एक हार्डली 3-3.5 तासात ट्रेक होऊन जातो. वरती चढणं, दर्शन तर 1-5 मिनटं होतं. खाली यायला जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तास लागतो, त्याच्यावरती नाही लागत. भेटूयात आपण पुढच्या भागात. हा व्लॉग मी इथंच एंड करतो आहे. आणि आजपासूनचा व्लॉग असेल यमुनोत्री टू गंगोत्री, पूर्ण ट्रॅव्हलिंग आणि तिकडचं दर्शन. 2-2 दिवसाचे मिळून एक व्लॉग करतो आहे. बाय बाय, भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये.